नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझ्या मनापासून आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहे कुशनला कवर कसं, म्हणजे कुशन कवरला झिप कसं बसवायचं. तर बघा, 4 कुशन कवरचे झिप मग बसवून दाखवत आहे. तर व्हिडिओ आवडले की लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्कीच करा. एकदम सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. ह्याचा व्हिडिओ कुशनचा ऑलरेडी टाकलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन मी, नक्की बघा. तर ही बघा, अशी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच कळेल. तर बघा, ही झिप अशी बसवलेली आहे. जो झिप बसवण्याची सोपी तुम्हाला मी छानपैकी माहिती देते. तर हे मी ठेवलेला आहे, कपडा घेतलेला आहे. तर गायू खेळत आहे इथंच माझं बाळ. तर चला मी सांगते. तर हे कवर आहे, हे जो माप घ्यायचे आहेत आपल्याला. आणि एक कुशनचं कवर बसवून झालेलं आहे ऑलरेडी. तर हे बघा, तर ह्याच्या मापाचे 3 बसवायचे आहेत. तर ह्याचं माप घेऊन मी सांगते. आणि ही झिप अशी बसवलेली आहे, तुम्हाला ऑलरेडी कळेल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे पूर्ण छानपैकी माहिती भेटेल तुम्हाला. तर ही बसवून झालेली आहे झिप. तर ह्या ठेवते आणि माप सांगते तुम्हाला छानपैकी. तर बघा, झिप इतकं छान बसते ना, कुठेही फसणार नाही. आणि आपण कुशन ठेवलं तरी दिसणार सुद्धा नाही, वॉशेबल. आणि हे आहे बघा, हे कवर 1 आणि हे 2 आणि हे 3. ह्या 3 कुशन मोती लावून ठेवलेले आहेत, रेडी झालेले आहेत. आणि हे जे बसवायचे आहेत आपल्याला, आणि म्हणून हे 3 झिप घेतलेत मी. असे घ्यायचे, फ्रॉकला बसवणारे भेटून जातात आपल्याला. तर चला, हे जे कुशनचं आपण टोटल माप घेते मी. तर बघा, 15 आहे. किती आहे? 15 आहे रुंदीला. आणि म्हणजे लांबीला पण, म्हणजे चौबाजूने 15-15 असतं. तर हे पण बघा, इथं पण 15 आहे. तर चौबाजूनं 15-15 आहे. तर आपण माप घ्यायचे आहेत ह्या कपड्यावर. त्यासाठी हो का, इथून आपण इथं 15 घ्यायचं आहे, 15.5 अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे एका साईडला. इथं 15.5 मार्किंग कापून घेतलेलं आहे, 15.5. हे बघा, ही 15 आहे, ह्याच्यापेक्षा अर्धा इंचाने मी वाढवून घेतलेला आहे. 15 घेतला आणि इथनं 17.5 एका साईडला आपण 2.5 इंचानं वाढवायचं आहे आणि एका साईडनं फक्त अर्धा इंचानं वाढवायचं आहे. तर इथून अर्धा इंचानं वाढवलाय 15, तर मी 15.5 घेतलाय आणि ही 17.5 घेतलाय. तर 2.5 इंचाने एका साईडला वाढवलेला आहे. तर इथून बघा, आपण घेतलेलं आहे माप आता. तर आपण आता इथं 15.5, इथून 15.5 आणि इथून 17.5 असे घेतलेले आहेत. तर आता आपण 17.5 घेतलंय ना, त्या साईडलाच आपण 5 इंचावर मार्किंग करायचं आहे. ह्या पद्धतीने बघा, तुम्ही बघू शकता. इथं अशी माप घ्यायचे आहेत. आणि ही लाईन दिसते ना तुम्हाला पांढऱ्या, म्हणजे मी चॉकची लावलेली आहे, तिथून हे का 5 इंचावर मार्किंग केलेली आहे. तर आपल्याला इथं झिप जोडायची आहे, त्यासाठी आपण कटिंग करून घेऊ. तर हे बघा, मी कटिंग करून घेते, सोप्या पद्धतीने सांगते. आणि इथं कारण आपल्याला झिप बसवायची आहे, त्या साईडलाच 2.5 इंचानं वाढवायचं आहे, जास्त वाढवायचं नाही. आणि ही बघा, कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण स्टिचिंग करताना मी पूर्ण माहिती देते तुम्हाला. आणि इथं झिप बसणार आहे. तर झिप बसवते आता मोठ्या बाजूनं, जिथं 2.5 इंचानं वाढवले तिथं झिप थोडीशी खोलून घ्यायची आणि अशी बसवायची. त्याच्यावर ठेवून एक शिलाई मारायची आणि दुसरा पार्ट आपण झिपचा खोलून घेतलेला आहे. तर एक असं बसवायची आणि दुसरी बघा, एक शिलाई मारून घेतली की दुसरी वरनं एक शिलाई मारायची कपड्यावरून, सोप्या पद्धतीने, खूप छान. आणि ही मारून घेतली शिलाई. तर आता बघा, अशी बसलेली आहे झिप, अशी लावली मी. आणि ह्या कपड्याला असं दुमडून तरी घ्या, नाहीतर पिना तरी लावून घ्या, या आपण शिलाई तरी लावून घ्या. त्या पद्धतीने आपण ना, त्याला आपण असं करू, ह्याच्यावर एक शिलाई लावून घ्या, पिना लावून घ्या, या छोटे छोटे टाके लावून घ्या सुईने. तर आपण एक शिलाई मारून दाखवते. 1 इंचानं मी दुमडून घेतलंय, 1 ते 1.25 इंचानं. ठीक आहे. तर असं 1 इंचानं घेतलं तरी चालेल. आणि हो का, अशी शिलाई मारून घेतलेली आहे. आता ह्याला पलटून ठेवायचं आहे, हे असं ह्याच्यावर, जसं की सुंदर दिसण्यासाठी सुंदर, आणि कुठं अडकणार नाही, म्हणजे कपड्यावरून फसणार नाही वगैरे, कुठं नाही, काही सुद्धा होणार नाही. तर असं सुंदर दिसेल असं आपण एकावर एक ठेवून ह्या सुया आहेत ना, ह्याला असं एकदम व्यवस्थित लावून घेऊ. खालची झिप व्यवस्थित बघायची आहे, झिप दिसली नाही पाहिजे. आणि 15.5 कपड्याचा ही झाला पाहिजे माप, त्या पद्धतीने. तर चला, आता शिलाई मारून घेऊ आपण. ह्याच्यावरून एकदम सोप्या, सव्वाच्या बाजूने अशी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. सव्वाच्या बाजूने झिप नाही लावलेली, उलट्या बाजूला झिप आहे. ठीक आहे. तर अशी शिलाई बाहेर काढून आपल्याला घ्यायची आहे. तर लागली झिप आपली, रेडी झाली.
तर हे काही बघू शकता तुम्ही, अशी बनलेली आहे. बनवून रेडी झाला एक कवर. त्यासाठी छानपैकी असं बनलं आहे बघा. ह्यो पलट लागा नाही, ह्याच्यावर कसं पॅन्टीला आपण म्हणा फ्रॉकला लावतो तसं लागलेली आहे जीप. तर वाचलेला जास्त कपडा साईडचा तो कापून घेऊ आणि दोन्ही साईडला स्टिच करून घेऊ थोडंसं. हे असं इकडून तिकडून थोडासा स्टिच लावून घेतलं का नाही, मागं पुढं हे करून घ्यायचं, हिथं पण घ्यायचं असं. हे बघा, हे जवळ करायचं आहे असं जीप आणि मागं पुढं असं करायचं आहे, म्हणजे आपण शिवताना आपली रनर बाहेर निघली नाही पाहिजे. त्यासाठी हे जास्त आहे जीपचा कपडा आपण कापून घेऊ. तर आपली अशी जुडून झालेली आहे छानपैकी. झीप जुडली का नाही छान, हो का अशी जुडलेली आहे. आता तुम्हाला कपडा घेऊन दाखवते. तर ह्याच्यासारखा जोडायचा आहे आपल्याला. तर एक मी घेतलं पाठ, त्याच्यावर ठेवायचा. आपला बरोबर 15.5 भरलेला आहे. चौबाजूने आता 15.5 झाले. ठीक आहे. तर बघा हे 15.5 झाले आणि इथून पण 15.5 आहे. आणि वरचा कुशनचा कवर आहे 15.15. टोटल इकडे 15 तिकडे 15. कारण आपण शिवणारा वरचा चुन्नट पडतो ना, ह्याला चुन्नट आहे, खालच्या कपड्याला चुन्नट नसतो. तर चला आपण ही कवर जोडताना एकदम ध्यान द्यायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. तेव्हा का चुन्नट आहे हे तशी खालचा कपड्यावर ठेवत जायचं आहे आणि मारत जायचं. ओढायचं नाही वरचा कपडा, कारण ऑलरेडी त्याला चुन्या असतात ना. आणि तसंच तर इथं आणायचं, कोपऱ्यात फिरवून घ्यायचं आहे. जसे घडे आहेत ना तशा चौ बाजूने असं मारत जायचं आहे शिलाई. दुसरं काही काम ही नाही. खूप सोपं पद्धत आहे, खूप सोपी पद्धत. तर ही बघा, इकडून पण मी शिलाई लावून घेतली आणि ह्या कोपऱ्यातनं काढून घेतली. झाली आपली मतलब कुशन बनवून खूप छानपैकी. तर हे बघा रेडी झालेलं आहे, मारून घेतलेलं आहे. चौ बाजूनं कुठं झोळमेळ कुठंही काही नाही. तर आता ओपन करूया आपण झीप आणि ह्याला खोलून घेऊ आपण हे का कुशनला. तर कोपऱ्यातनी आपण कैची घालून या कशाची बी मदत घ्या, पेन्सिल पेनची, आणि असे कोपरे उघडून घ्या. तर चला अशी आपली किती मस्त वाटते का ना कुशन. व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे. आणि कुशनचा ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपली मी झीप जोडून घेतलेली आहे. तर चला हे का पलटून पण दाखवते. अशी झालेली आहे. सॉफ्ट कपडा आहे, पडद्याचा कपडा आहे आणि सव्वाच्या बाजूनं झीप नाही, उलट्या बाजूनं तर ही असं आहे. तर बघा झीप इथं लागली आणि झीप लावून झाल्यावर हे असं दाबायचं आणि हे असा कपडा करायचा. बिलकुल कुठंही काय नाही. हो का बघू शकता तुम्ही, एकदम प्लेन जुडलेलं का नाही. फक्त अर्धा इंचानं वाढवायचं आहे मागच्या कवरला, कुशनच्या कवरला अर्ध्या इंचानं वाढवायचं आहे. मग कुठंच काही झोळमेळ येणार नाही. आणि एका साईडनं 2.5 इंचानं वाढवायचं. तर बघा हे असं छानपैकी बसलेलं आहे, कुठंच काही दिसणं झाले. तुमच्यासाठी मी बार रिपीट करत आहे. आणि घरच्या घरी मी कुठं शिकलेली नाही, काय नाही, माझ्या मनानं मी शिवत आहे तुमच्यासाठी. तर चला किती कुशन झाले ती पण दाखवते तुम्हाला टोटल बनवून आता. आणि कसे बसलेत, प्लेन आहेत, कसे आहेत, त्यांना का ह्याच्यासारखेच का हे असेच रनर बसवलेत जीप का दुसऱ्या पद्धतीने बसवलेत ते पण दाखवते तुमच्यासाठी. आणि हे असं 1-1.5 इंचावर तुम्ही दोन्ही साईडला पण शिलाई मारून घेऊ शकता साईडला. मग असे पण चांगले, मला असेच आवडतात. त्यामुळं आपल्याला कवरमध्ये का नाही कापूस भरताना त्रास होऊ नये म्हणून मी असं करते. नाहीतर ह्या साईडला 1.5 इंच, ह्या साईडला 1.5 इंचावर मार्किंग केलं तरी चालेल. पण असे कसे कापूस भरायला खूप इझी पडतो आपल्यासाठी, खूप म्हणजे खूप आसान होऊन जातं. त्यासाठी मी डायरेक्टली असं करते. आणि रनर झीप दिसली की कुशन छान दिसणार नाही. सेम ह्या पद्धतीने कुशनचं कवर बसवलं की खूप छान दिसतं. तर चला कुशन टोटल किती मी रनर बसवलेत हे सांगते तुम्हाला. तर हे बघा टोटल बसलेले आहे 4. तुम्ही बघू शकता प्लेन एकदम. हे एक झालं, हे बघा एक झालं, कुठं झोळमेल आहे का, ही सेकंड आहे, हे बघू शकता तुम्ही, दुसरा, आणि हा तिसरा, हे तिसरा आहे, आणि हा चौथा. लागलीच मी तुम्हाला कापूस भरून दाखवते. तर कापूस घेतला आहे मी प्लास्टिकच्या कागदात. असं घ्या या असंच भरून ठेवला तरी चालेल. हा प्लास्टिकचा कागद आहे, त्यात मी असं त्याच मापाने घेतला आहे आणि तशी भरते. तर भरून पण दाखवते. हे बघू शकता तुम्ही किती छान दिसते कुशन आहे नाही. तर कुशनचं आता मी झीपचं पण व्हिडिओ टाकला आहे ऑलरेडी, बनवलेला कसं मेजरमेंट पूर्ण दाखवलेलं आहेत. तर नक्कीच व्हिडिओ बघा. एक
ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन मी ह्या व्हिडिओच्या, कसं बनवलं आहे ती पण. तर चला मी बसून दाखवते तुम्हाला. ह्याच्यापेक्षा जास्त पण कापूस भरू शकतो आपण, ठीक आहे. तर चला, हे बघा कसं दिसतंय, हे बघू शकता. कुशन एकदम छान बसलेत का नाही, हे बघा. वाव. तर मागचा झीप लावलेलं पण दाखवते. हे दिसतंय का, मागच्या बाजूचं पण बघून घ्या तुम्ही. आणि पुढं बघा किती सुंदर हा मागचा हिस्सा बघा, आपण रनर बसवलेला, झीप बसवलेली हो का, इथं दिसतंय का नाही. एकदम सुंदर आहे ना. व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा. आणि कुशन किती छान बनलेत, घरच्या घरी बनवून घ्या आणि ह्या पद्धतीनेच बनवा. बनवण्याची पद्धत पण सांगितलेली आहे, झीप लावण्याची पण पद्धत सांगितलेली आहे. तर बघा किती प्लेन, किती छान. हो गाय. तर डिस्क्रिप्शनमध्ये बघ कशी बनवली त्याची लिंक ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे आणि ह्याची लिंक पण देते तुम्हाला, हे डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन ती लिंक. तर नक्कीच बघा व्हिडिओ, ठीक आहे. चला, धन्यवाद.